तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये येताय तर पूर्ण तुमचं आयुष्य त्यामध्ये लावून येऊ नका. काहीतरी एक बी प्लॅन रेडी ठेवा. प्रॉपर भरती करणारा मुलगा 1 ते 1.5 वर्षामध्ये एकदम कॉन्सन्ट्रेट जर त्यानं केलं, एवढंही काय करायची मी नाही म्हणत की MPSC लेवलचं दिवसाला 12 तास अभ्यास करा, पण एक प्रॉपर 4 ते 5 तास स्टडी आणि 2 तास ग्राउंड केलं तरी मुलगा भरती होऊ शकतो. आता जे 2025ची जी पोलीस भरती होणार आहे तर त्यात आपल्याला सर्वात मोठे बदल कोणते बघायला भेटतील? याच्या पुढची जी भरती होईल ती 5 ते 7 हजार जागांसाठीच होईल. त्यामुळे जे काय आहे ते याच भरतीमध्ये जोर लावून भरती जर झालं तर ते स्वतःसाठी चांगलं राहील, स्वतःच्या परिवारासाठी त्यापेक्षा दुप्पट चांगलं राहील. एक मुलगा 1 वर्षभर मेहनत करतो पण 100% न देता तो त्या ठिकाणी 60% देतो, 40% कुठं वाया घालवतो एखाद्या मुलीच्या मागं. या 4 गोष्टीवर जर त्याने कंट्रोल ठेवलं तर तो 100% भरती होणार ना त्या ठिकाणी. गोळा हा फक्त हाताच्या ताकदीवर फेकला न जासून तो पायाच्या नाकापासून ते डोक्यापर्यंत काम करतो गोळा. एखादा मुलगा जर थोडासा म्हणजे मानसिकदृष्ट्या जर थोडासा म्हणजे कमजोर आहे तर तो पोरगा फिजिकल पासच होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. म्हणजे मनाचा खेळ आहे तो, सगळा पूर्ण मनाचा खेळ आहे. तुमचं मन त्या ठिकाणी, त्यासाठी आधी तुम्ही मनानं जर पोलीस झाले शरीरानं 100% होणार. म्हणजे मुलींना म्हणजे कसं आहे, मुलगी काही करत जरी नसेल तिला सरकारी नोकरीवाला भेटतो, पण पोरग जर सरकारी नोकरीला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याला पोरगीच भेटत नाही. आजकालच्या जगातला एक फॅक्ट आहे थोडासा. माझं वय 24 आहे आणि मी आजही घरच्याच्या पैशावर बसून खातोय. हे जे असतं ना हे मनाला खाऊन टाकतं. 12वी पास मुलाला जर सरकार क्लास 1 बनण्याची संधी देते तर DPSI आणि त्याने पोलीस भरती त्यासाठी चांगलीच आहे ना. पोलीस भरतीमध्ये जे 75 मार्क आहेत, 25 मराठी, 25 गणित आणि 25 बुद्धिमत्ता, हे 3 प्रश्न तुम्ही 3चा विषयाचा अभ्यास परफेक्ट करू शकता. तिन्हीमध्ये तुम्हाला 75 मार्क पडतील. तो GK असा विषय की तुम्ही वाचणार दुसरं आणि येणार दुसरं. नमस्कार, मी सृष्टी. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोशल युवा पुढारी या YouTube चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रेम सुतार सर. नमस्कार सर. नमस्कार. खूप स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. धन्यवाद. सरांविषयी सांगायचं झालं तर ते SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये आहेत. तर सरही त्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन देतील. सर, आपल्या प्रेक्षकांना थोडंसं तुमच्याविषयी सांगा, मग आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. तसं तर आता सगळ्या माहीतच आहे की माझ्याबद्दल मी आपल्या पोलीस दलामध्ये आहे, परंतु भरपूर जणांना हे माहित नाही की मी SRPF मध्ये आहे. त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर अजून बाकीचे काही इन्फॉर्मेशन असेल तुम्ही सांगा, तुम्हाला सगळं सांगतो. सोशल मीडियाचा चॅनल तुम्हाला माहित असेल, कॉप्स प्रेम 1 माझं सोशल मीडियाचं चॅनल आहे. त्याच्यावर आपण मोटिवेशनल रील टाकतो आणि अजून आपलं दुसरं युट्यूबला पण चॅनल आहे. युट्यूबवर पण आपण रिसेंटली आपण काही लेक्चर्स कव्हर केले होते, परंतु या नोकरीतून या धावपळी जीवनामध्ये आपल्याला तेवढा टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे आपण सध्या थोडंसं थांबवलं. पॉडकास्ट थ्रू बऱ्याचशा गोष्टी अजूनही कळतील विद्यार्थ्यांना. तर पहिला प्रश्न माझा हाच असेल की कुठून तुम्हाला ही प्रेरणा कुठून आली की आपण पोलीस भरतीमध्ये जायला हवं? हे पहिल्यापासूनच होतं, लहानपणापासून की? नाही, त्याचा विषय असा की माझं इकडे यायचं काही निश्चित नव्हतं. आता प्रत्येक एक म्हणजे भारतीय नागरिक असल्याच्या याच्यानुसार एक आपल्याला म्हणजे एक घरातला कोणता एक छोटा मुलगा असेल तर त्याला असं म्हणजे एक वर्दीकडे बघितलं त्याला एक वेगळीच क्रेज येते. आपण म्हणजे असं म्हणू शकत नाही की त्याला त्याबद्दल नाही. पण आता मुलांना पोलिसांबद्दल आता सध्याच्या काळामध्ये थोडेसे एक निगेटिव्हिटी पसरलेली काही लोकांमुळे, आता सगळे डिपार्टमेंटमध्ये सगळे लोक तसे असतात आपण असं म्हणू शकत नाही, पण काही लोकांमुळं किंवा काही लोकांनी मुद्दामून त्या लोकांचा म्हणजे एक स्वतःला फेम मिळवण्यासाठी त्या लोकांबद्दल निगेटिव्हिटी समाजामध्ये पसरवलेली. त्याच्याबद्दल पण आर्मी जी आपली भारताची आहे त्या आर्मीबद्दल सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये अजूनही प्रेमच आहे. मग तसंच एक लहानपणापासून आर्मीबद्दल एक मनामध्ये आवड होती, पण तिकडे जायचं कधी डिसाईड केलं नव्हतं. कारण आता कसं असतं आपल्या घरामध्ये मी एकुलता एक मुलगा, मग त्याच्यामुळे घरचे तिकडे पाठवणारच नाही. ह्या हिशोबामध्ये मी म्हणजे 11वी 12वीला पण तसं काही डिसाईड नव्हतं. आता 12वी झाल्यानंतर सगळं सायन्स करून नंतर परत नीट करायची होती. मग त्यासाठी 11वी 12वीला मला घरच्यांनी भोकरदनला पाठवलं. आता कसं लहानपणी थोडा आगाव असल्यामुळं घरचे म्हणले की तो आपल्या गावापासून गेलास तर एक मित्रपरिवार ज्यावेळेस तुझा कमी होईल त्यानंतर थोडंसं सुधारशील, म्हणून 11वी 12वीला त्यांनी मला जालनामध्ये भोकरदन या ठिकाणी पाठवलं. तिथे गेल्यानंतर 11वी 12वीला तिथं रामपालकर सरांचा शिवसह्याद्री फाउंडेशन म्हणजे भाऊच मानलं होतं मी त्यांना, त्यांचा क्लास होता. त्या ठिकाणी क्लास करून परत मग नीटसाठी लातूरला आलो मी. मग 1 वर्ष 2019 ते 20 माझं पूर्ण म्हणजे लातूरमध्येच गेलं. मग तिथं अभ्यास केला. काही आता एक असं म्हणजे कसं असतं आपण एखाद्या नवीन जागेवर गेल्यानंतर आपलं एक नवीन फ्रेंड सर्कल बनतं ना त्या ठिकाणी. ते फ्रेंड सर्कल बनलं, काही त्यांना चांगल्या गोष्टी झाल्या, काही वाईट गोष्टी झाल्या. फक्त एक गोष्टीचा अभिमान वाटतं की आपण काही एखाद्या व्यसनाच्या आहारी कधी गेलो नाही. मग तिथून मग नंतर ते झालं. मग नंतर पुन्हा तिथून लॉकडाऊन पडलं.
लॉकडाऊन 2020ला मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं. मग तिथून पुन्हा घरी आलो. तिथून परत हातामध्ये मोबाईल आला. त्या मोबाईलमुळे मग परत अभ्यासासोबत इतर गोष्टी पण होतात ना आता. मग तिथं सोशल मीडिया आपल्या हातामध्ये आला. तेव्हा मी फर्स्ट टाईम म्हणजे सोशल मीडियावर फर्स्ट टाईम त्यावेळेस आलो. त्यावेळेस टिकटॉक खूप ट्रेंडिंगला चालू होतं. आता ते घरचे एक बनवू देत नव्हते आणि टिकटॉक हे फक्त म्हणजे एक जी यंग मुलं आहेत यंग मुलं फक्त टिकटॉक बघायची. आता कसं आता तुम्ही म्हाताऱ्या माणसाकडे बघितले त्यांच्याकडे म्हणजे एजेड लोक जे असतात ते फेसबुक वापरतात. इंस्टाग्राम हे सध्या तरुण मुलं वापरतात. म्हणजे त्यांचा ते एक आता तरुण मुलं फेसबुककडे वळत नाहीत सध्या फक्त त्यांचा एक इंस्टाग्रामचा आहे. तसंच त्या काळामध्ये ते लॉकडाऊन असल्यामुळं मुलं घरी बसून आपले टिकटॉकचे व्हिडिओ बनवायचे. मी पण त्याच्यावर आपले छोटे मोठे टिकटॉकचे व्हिडिओ बनवायला चालू केले. म्हणजे माझी जी आता सध्याची रील लाईफ आहे त्या रील लाईफमध्ये ते इंस्टाग्रामवर मी जे रील्स बनवतो त्याचा जो बेस आहे तो बेस 2020चा आहे. टिकटॉकचा बेस आहे त्याचा. मग मी त्या ठिकाणी नीटचा पेपर पण दिला. नीटचा पेपर दिल्यानंतर त्याला एक मार्क कमी जास्त आले. पण एक मनामध्ये हे होतं की म्हणजे आपल्या घरची जी कंडिशन होती त्या टायमाला पण काही एवढी चांगली नव्हती. आता त्या टायमाला आमचं कोरोनामध्ये पण आमचे पूर्ण धाराशिव सगळे दुकान बंद होते. पण कोरोनामध्ये आमची जी मेस हॉटेल होतं ते चालू होतं. मग त्याच्यामुळे एक आपला आर्थिक घर खर्च भागायचा. आता शक्यतो एक जो बिझनेस असतो तर बिझनेसवर कोरोनाच्या टायमाला सगळा इफेक्ट पडला होता. असा कोणता बिझनेस होता जो चालू होता. सगळे बिझनेस बंद होते. पण त्यावेळेस आमचं कोरोनामध्ये एक देवाच्या म्हणजे एक चांगल्या सौभाग्यानं आमचं सगळं चालू होतं त्या टायमाला. त्यामुळे त्याचं काही वाटलं नाही. मग काही दिवसानंतर म्हणजे नीटचा पेपर झाल्यानंतर त्याचे मार्क वगैरे बघून मग ते घरचे वडील वगैरे रागवायला लागले. मग त्याच्यामुळं मग मी असं म्हणलं की मी हे करतच नाही. घरच्यांचा त्यावेळेस विरोध झाला. मग नंतर परत मग ते घर पण सोडून गेलो. मग पुन्हा 4-5 महिने दुसऱ्या जागी जाऊन राहिलो. मग तिथून परत मग पुन्हा मग असं डोक्यामध्ये आलं की आपण 4-5 वर्ष आपण डबल तिकडे जाणार. तिकडे जाऊन आपण एखाद्या छोट्या मोठ्या कॉलेजला आपण जाऊन शिकणार. मग ते 4-5 वर्ष शिकल्यानंतर परत आपल्याला पुन्हा इन्कम चालू होणार. त्यापेक्षा एक 12वीच्या बेसवर गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यानंतर सगळ्यात बेसिक ही पोलीस भरती येते. मग त्या पोलीस भरतीमध्ये आपण जायचं. पोलीस भरती झाल्यानंतर डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉब लागतो. आपल्या नावाच्या पुढं गव्हर्नमेंट जॉब. आणि दुसरा सगळ्यात मोठं की म्हणजे जे आपले जे आजूबाजूची भावकी वगैरे ती नादाला लागत नाही. एक ते वर्दीची ती क्रेज आहे नाही का की शक्यतो म्हणजे जे डिफेन्समध्ये जे लोक असतात त्यांच्या परिवाराला कोण त्रास देत नाही. आता कसं असतं की शक्यतो आता आपलं म्हणजे मी माझं नाही सांगत. प्रत्येक जो एक मिडल क्लास माणूस असतो तो मिडल क्लास माणूस जे आजूबाजूचे लोक असतात ते लोकांच्या टोमण्यांमुळे त्यांचे बारकेचे घरातले लेकरं किंवा जे मोठं मुलगा असतं किंवा जो एखादं म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करत असतात ते मुलं त्या ठिकाणी खचून जातात. मग पण त्या ठिकाणी विचार केला की मी जे काय असन ते असन 1-1.5 वर्षामध्ये आपण पोलीस होऊन जाऊ. बट मग तिथून नंतर पुन्हा अकॅडमी बघितली गुगलवरच. मग अकॅडमी जॉईन केली. 1-1.5 वर्ष त्या अकॅडमीत गेलं. पण त्या अकॅडमीत गेल्यानंतर पण तिथं फ्रेंड सर्कल डबल चेंज झालं. मग म्हणजे लहानपणापासून म्हणजे ते काय म्हणतात त्याला ते म्हणजे ते सुरुवात तशी झाली. लहानपणापासून मी ते आगाव असल्यामुळे कोणत्या शाळेमध्ये टिकलोच नाही. माझी बालवाडी दुसऱ्या शाळेत झाली. पहिली दुसऱ्या शाळेत झाली. दुसरी दुसऱ्या शाळेत झाली. तिसरी दुसऱ्या शाळेत झाली. चौथी दुसऱ्या शाळेत झाली. 5वीच्या नंतर परत दुसऱ्या शाळेमध्ये 10वीपर्यंत राहिलो. 10वी नंतर परत पुन्हा मग गावच चेंज झालं. 10वी 11वी-12वी दुसरीकडे गेली. नीटचं रिपीट दुसरीकडे झालं. त्यानंतर परत अकॅडमी पुन्हा दुसऱ्या जागेवर झाली. म्हणजे जवळपास एक जे आपले शैक्षणिक संस्था ज्या असतात म्हणजे आपलं शैक्षणिक बॅकग्राऊंड असतं त्या बॅकग्राऊंडमध्ये असं एक फिक्स जागा फक्त एक 5वी ते 10वी पर्यंतचीच येते. आमच्या धाराशिवची श्रीपतराव भोसले हायस्कूल शाळा तेवढीच. त्याच्यानंतर पुन्हा बाकीचं म्हणजे माझ्या लाईफमध्ये स्थिरता जी राहते ना ती स्थिरता तिथं येतच नाही या हिशोबामध्ये. मग नंतर पुन्हा तिथून मग केलं. मग पुन्हा भरतीचं इकडे ट्राय केलं. पण त्या अकॅडमीमध्ये पण ते फ्रेंड सर्कलमुळे त्या गोष्टी जमल्याच नाहीत मला त्या ठिकाणी. मग तिथून परत मग माझ्या मम्मीला थोडं पॅरालिसिसचा अटॅक आला. मग नंतर पुन्हा मम्मी रडायला लागली की ये वापस. मी पुण्याला होतो 2020च्या नोव्हेंबरपासून 2020 नोव्हेंबर ते 2021च्या एंडिंगपर्यंत डिसेंबरपर्यंत मी पुण्यातच होतो. मग तिथून पुन्हा मग 2022ला जानेवारीला मला घरी नेलं घरच्यांनी की म्हणले आता तू घरी येऊनच कर म्हणले काय असेल ते तयारी. मग एक बेस काय असतो पोलीस भरता ते तर इथं बसून शिकलोच होतो मी. आणि तेव्हा कोरोनामुळे भरती पडली नव्हती. कोरोनानंतर पहिली भरती झाली. 2021ला जी भरती झाली ती 2019ला त्या लोकांचे फॉर्म भरले होते. मग 2023ला जी पहिली भरती झाली होती त्याच्या 2022ला नोव्हेंबरला फॉर्म सुटले ते फॉर्म भरून वगैरे सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर 2023ला भरती झाली त्याच्यामध्ये. अशी होती तुमची एक म्हणजे एक प्रोफेशन निवडण्यापर्यंतची जर्नी इथपर्यंतच आहे. पण ओव्हरऑल तुमची जर्नी कशी होती म्हणजे खूप तुम्हाला हार्ड गेलं की सोपं होतं खूप म्हणजे तुम्ही पहिल्यापासून अभ्यासात हुशार होते की? पहिल्यापासून अभ्यासाचं म्हणजे पहिल्यापासून नव्हतं. एक म्हणजे पुस्तक वाचन जे असतं ना मला पेपर वाचायला आवडायचं. कारण माझी आई लहानपणी मेसमध्ये कामाला जायची दुसऱ्या.
मग तिथं आई जेव्हा काम करते तिथं त्यावेळेस मी तिथं नाही का म्हणजे असंच ते न्यूजपेपरच्या बातम्या वाचत बसायचो. क्रिकेट, त्यानंतर परत एक पुण्यनगरीमध्ये आंतरविश्व नावाचं एक पेज यायचं, विश्व. त्याच्यामध्ये नाही का अशा म्हणजे युनिक गोष्टी, जगातला सगळ्यात छोटा माणूस कोण, जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण, म्हणजे युनिक गोष्टी. जनरल नॉलेज तुम्हाला खूप जास्त होतं पेपर म्हणजे त्याच्यामध्ये एकदम युनिक गोष्टी येत होत्या. पुण्यनगरीमध्ये एक पेज होतं स्पेशल, लास्टहून सेकंड नंबरला पेज यायचं, त्याच्यामध्ये सगळ्या त्याच इंटरेस्टिंग गोष्टी. मग त्याच्यामुळे ते वाचता वाचता मग आता ते बाकीचा दिवसभर टाइम कसा घालायचा, बाकीचं सगळं मग ते वाचनाची त्यामुळे आवड होती. ते वाचनाला काय वाटत नव्हतं, फक्त गणित हारट जायचं. तर 10वीला मला माझ्या घरच्यांनी म्हणजे दुसऱ्या ट्युशनमध्ये होतं, त्या ट्युशनला काढून दिलं. मला आगावस्था एवढं होती, कोण ठेवतच नव्हतं. त्या ट्युशनला काढून दिलं. मग दुसरी ट्युशन लावली. त्या सरांकडे एवढं मॅथ एवढं भारी झालं. आपल्या धाराशिवला म्हणजे ट्युशन येतं सरची, मुळे सर म्हणून, त्यांच्या इथं त्यांनी एकदम गणित म्हणजे गणित परफेक्ट करून घेतलं. मग त्याच्यामुळं गणिताचं काय, आता पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचा विषय येतो मुलांचा, अवघड विषय गणित आणि बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता काय कशी कव्हर होऊन जाते, पण गणित हा विषय एकदम डीपमध्ये जातो. पण माझं गणित चांगलं होतं, बुद्धिमत्ता चांगली होती, त्याच्यामुळं चांगलं जमलं त्या गोष्टी. कोणते कोणते विषय असतात आपल्याला? गणित, बुद्धिमत्ता आणि अजून? गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि मराठी. जनरल नॉलेज मध्ये जनरल नॉलेज मध्ये ते एक जनरल नॉलेज मध्ये जनरल नॉलेज एक येतं, त्याच्यामध्ये परत सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. जीके मध्ये जनरल नॉलेज म्हणजे आपलं जे चालू घडामोडी असतात त्याच्यावर फक्त 3 ते 4 प्रश्न येतात. बाकी सगळे प्रश्न म्हणजे 4-5 प्रश्न इतिहास, काही अर्थशास्त्र, त्याच्यावर म्हणजे सगळाच ओव्हरऑल तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल. त्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये जे 75 मार्क आहेत, 25 मराठी, 25 गणित आणि 25 बुद्धिमत्ता, हे 3 प्रश्नात तुम्ही 3चा विषयाचा अभ्यास परफेक्ट करू शकता. तिन्हीमध्ये तुम्हाला 75 मार्क पडतील. तो जीके असा विषय की तुम्ही वाचणार दुसरं आणि येणार दुसरं, तो नशिबाचा भाग पूर्ण. तो पोरगा भरतीच तेवढ्यावर होतो जनरल नॉलेजच्या क्वेश्चन वरती. पण त्याला मार्कचा क्रायटेरिया असतो की 75 मार्क्स जसं तुम्ही बोलले? 75 मार्क्स हे फिक्स राहतात. म्हणजे 25 मार्काला मराठी, 25 मार्काला गणित, 25 मार्काला बुद्धिमत्ता. जे राहिलेले 25 मार्क असतात त्या 25 मार्कामध्ये सगळे विषय डिवाइड होतात. जनरल नॉलेज आपण जनरल सायन्स म्हणतो त्याला, म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये सगळेच विषय कव्हर होतात. पण आजकालचे जे विद्यार्थी आहेत, जे विचार करतात, त्यांनी काय विचार केला पाहिजे? म्हणजे जे फक्त विचार करतायत की मला पोलीस भरती करायची, विचार करून तर पोलीस होता येणार नाही ना. नाही, त्यांनी आधी म्हणजे पोलीस भरतीला जाण्याचा निर्णय घेण्याआधी एक बेस प्लॅन रेडी केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर व्हायचंच, आता मला व्हायचं नव्हतं, म्हणजे माझं तिकडे जायचं ध्येयच नव्हतं, त्याच्यामुळे मी 12वी नंतर 1 वर्ष माझं नीटमध्ये वाया गेलं. म्हणजे 2020 माझं त्या नीटमध्ये वाया गेलं, 2019 ते 20 माझं नीटमध्ये वाया गेलं, 2020 ते 2021 माझं भरतीची तयारी करण्यामध्ये वाया गेलं, 2021 ते 2022 हे माझं डबल भरतीची तयारी करण्यामध्ये वाया गेलं, 2023ला मी भरती झालो. म्हणजे माझे म्हणजे जवळपास 19 अर्ध 20, 21, 22 म्हणजे 3-3.5 वर्ष माझे म्हणजे वायाच गेले ना ते पूर्ण. त्याच्यामध्ये बाकीच्या इतर गोष्टी केल्या, शिकल्या, त्या गोष्टीचा मला भविष्यामध्ये फायदा होईल, त्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. पण एक प्रॉपर भरती करणारा मुलगा 1 ते 1.5 वर्षामध्ये एकदम म्हणजे कॉन्सन्ट्रेट जर त्यानं केलं, एवढंही काय करायची मी नाही म्हणत की MPSC लेवलचं दिवसाला 12 तास अभ्यास करा, पण एक प्रॉपर 4 ते 5 तास स्टडी आणि 2 तास ग्राउंड केलं तरी मुलगा भरती होऊ शकतो. आणि CRPF आणि SRPF ह्याच्यात काय फरक आहे नेमकी? CRPF ही सेंट्रल झाली आणि SRPF ही आपल्या राज्यापुरती मर्यादित झाली. पण आता SRPFचं जे काम आहे ते आपलं म्हणजे महाराष्ट्राचे जी SRPF आहे, म्हणजे महाराष्ट्राचे, आता तुम्ही मुंबई पोलिसांचा आदर्श हे बाहेरच्या देशांमध्ये घेतला जातो. मुंबई पोलीस एवढी म्हणजे परफेक्ट आहे. तुम्ही आता रिसेंटली आता मुंबईचा जे आपलं वर्ल्ड कप आणला होता टीम इंडियाने, त्यावेळेस जे तिथली रॅली निघाली होती, त्या रॅलीमध्ये मुंबई पोलिसांचं नियोजन एकदम परफेक्ट होतं. पण त्या जागी जर तुम्ही IPLचा कप बघितला बेंगळुरूचा, तर त्याच्यामध्ये बेंगळूर पोलिसांचं काम त्या ठिकाणी पण फसलं होतं. त्या ठिकाणी कितीतरी लोक घायल झाले, नाही का, चेंगराचेंगरी त्या ठिकाणी मोठी झाली. पण मुंबई पोलिसांनी त्याच्यापेक्षा दुप्पट लोक असताना त्या ठिकाणी एकदम परफेक्टली नियोजन केलं. त्यासाठी मुंबई पोलिसांचा आदर्श बाहेरच्या जगातले जे देश आहेत ते देश पण घेतात. तसंच आपले जे SRPF आहे इथली, त्या SRPFच्या शिस्तीचं पालन आणि त्यांच्यावर म्हणजे आपण म्हणजे फिदा होऊन बाकीचे जे राज्य आहेत ते राज्य त्यांना तिथं बोलवतात त्यांच्या बंदोबस्तासाठी. ओके. आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, जे आता पोलीस भरतीचे फॉर्म पण सुटलेत ना आत्तापासूनच काहीतरी, तर त्यांच्यासाठी डेलीचा प्लॅन असा काही असायला हवा का, जो तुम्ही असं थोडक्यात सांगू शकता? डेलीचा प्लॅन म्हणजे आता काही मुलांचं कसं असतं, काही मुलं जॉब करून करतात किंवा काही मुलं घरचे कामं करून करतात, काही मुलं घरचा एखादा बिझनेस सांभाळतात आणि काही मुलं जे असतात ते म्हणजे
फुल टाईम पोलीस भरतीला देतात. तर फुल टाईम पोलीस भरतीला जर तुम्ही देत असाल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया असा बसतो की तुम्ही एक शेड्यूल वाईज अभ्यास तुम्ही तुमचा परफेक्ट ठरवू शकता. म्हणजे जसं की तुम्ही शेड्यूल म्हणजे कसं की मी 2 तास कराठी 2 तास गणित या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तुम्ही होऊ शकत नाही. तुमचा क्रायटेरिया असा बसतो की तुम्ही एक टॉपिक कव्हर करत चला एक म्हणजे तुम्ही तास सब्जेक्ट वाईज नका देऊ, टॉपिक वाईज द्या. त्या टॉपिकला तुम्हाला 3 तास लागले तर चालतील पण तो टॉपिक तुमचा परफेक्ट झाला पाहिजे. परत तुम्ही ज्यावेळेस वाचणार आज जर तुम्हाला 3 तास लागले तर पुढच्या वेळेस तुम्हाला 1.5 तास लागला पाहिजे. त्याच्या पुढच्या वेळेस जर तुम्ही वाचला तर तुम्हाला 85 मिनिटच लागलं पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते परफेक्टली तुमचं नियोजन होऊन जातं. आता जे 2025ची जी पोलीस भरती होणार आहे तर त्यात आपल्याला सर्वात मोठे बदल कोणते बघायला भेटतील? बदल तर त्याच्यामध्ये कोणतेच नाहीत, फक्त जागेचे मोठे बदल आहेत. मुलांनी त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आत्ताची जी भरती आहे ही भरती काहीतरी 10-11 हजार पदांची आहे, पण पहिल्यांदा आपण भरती बघितली 18,000ची झाली, परत दुसरी 18,000 झाली आणि तिसरी भरती 10,000ची झाली. याच्या पुढची जी भरती होईल ती 5 ते 7,000 जागांसाठीच होईल. त्यामुळे जे काय आहे ते याच भरतीमध्ये जोर लावून भरती जर झालं तर ते स्वतःसाठी चांगलं राहील, स्वतःच्या परिवारासाठी त्यापेक्षा दुप्पट चांगलं राहील. हा परत म्हणजे एक मुलगा 1 वर्षभर मेहनत करतो पण 100% न देता तो त्या ठिकाणी 60% देतो, 40% कुठं वाया घालवतो एखाद्या मुलीच्या मागं किंवा एखाद्या मित्रांच्या मागं किंवा एखाद्या वाईट व्यसन वगैरे असन. आणि चौथं जे ते स्वतःवरचं कंट्रोल नसल्यामुळे ज्या स्वतःच्या बाकीच्या गोष्टी झाल्या अनडिसिप्लिन पण आपण त्याला म्हणतो. ह्या 4 गोष्टीवर जर त्याने कंट्रोल ठेवलं तर तो 100% भरती होणार ना त्या ठिकाणी. बरोबर. तुमच्या लाईफमध्ये आहे का असा काही इन्सिडन्स तुमचं ज्यावेळेस भरतीचं चालू होतं जसाबद्दल म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं 4 गोष्टी असतात. 4 गोष्टी प्रत्येकाची गोष्ट आहे ना ती. परत मुलीच्या मागे किंवा दुसरं काही प्रत्येक आता एक आहे का तुमच्या लाईफ ऍज अ यंग बॉय, यंगच म्हणतो मी स्वतःला, एजड नाही, तर ऍज अ यंग बॉय म्हणजे अट्रॅक्शन तर प्रत्येकाला मुलींबद्दल असतंच. हा तर मग आता त्या अट्रॅक्शन मध्ये ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी होऊन जातात, बट त्या गोष्टीला आपल्या करिअर सोबत न जोडता म्हणजे समजा एक नदी आहे, त्या नदीनं आपला प्रवाह न मोडता प्रवाह जो आपला मेन आहे तो आहे तो घेत जर बाकीच्या गावामध्ये पुढे घेत गेली ना महापुरामध्ये तर त्या नदीला फायदा होतो. म्हणजे सगळं सोबत घेऊन पुढे गेलात म्हणजे तुम्ही एखाद्या मुलीवर प्रेम करताय पण त्या मुलीसाठी जर तुम्ही तुमच्या लाईफचं 100% देत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वतःचं नुकसान करताय, तुमच्या घराचं नुकसान करताय, तुमच्या फ्युचरचं नुकसान करताय, तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचं पण नुकसान त्या ठिकाणी करताय. कारण तुमचे जे मुलं आहेत पुढचे जी होणारी तुमची पिढी, कारण ह्या जगामध्ये असा कोणच राहणार नाही, कोणाच ना कोणाचं 35 वर्षी तर लग्न होणारच आहे, त्याला 40-42 वर्षी मुलं होणारच आहेत. ते मुलं झाले आणि त्या मुलांचं एक आदर्श पिता म्हणून तुम्ही त्या मुलांसाठी त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. मग त्यासाठी जे काय आहे ते तुम्ही तुमच्या यंग ह्याच्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे. हा तुम्ही करताय ना, तुम्ही रिलेशनमध्ये येताय तर या, पण तुमच्या लाईफच्या 100% पैकी म्हणजे तुमचं जे फोकस आहे ते फोकस तुमचं पूर्ण 100% जर तुम्ही त्या मुलीकडे देताय म्हणजे तुम्हाला दिवसात नाही 8 तास जर तुम्हाला अभ्यास करायसाठी भेटते, तुम्ही 6 तास जर तिला बाबूशोना करत जर तुम्ही घालवताय तर त्या ठिकाणी तुम्ही चुकीची गोष्ट करताय ना. तुम्ही तुमच्या तासाचं नियोजन लावा. 8 तास जर तुमच्याकडे फ्री राहत असतील तर त्यापैकी तुम्ही समजा तिला 1 ते 1.5 तास दिला तर ठीक आहे ना. तेवढं एक म्हणजे कसं आहे, अट्रॅक्शन आहे. त्या गोष्टी तुम्ही कितीही नकार केला तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये वाहवत जाणारच आहे. म्हणजे ते अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की म्हणजे प्रेम करणं गुन्हा झालं किंवा जर कोण पकडलं तर मारत होते, पण आता त्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात, घरचे ऍक्सेप्ट करतात, समाजही त्या गोष्टी ऍक्सेप्ट करतो. तुम्ही आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तर कपल पॉईंट बनवलेले गेलेले आहेत, सरकार बनवून देतं कपल पॉईंट त्या मुलांसाठी. हा मग सरकार ऍक्सेप्ट करते म्हटल्यानंतर ते मुलं काय करणार आहेत, त्या गोष्टी घडूनच येणार आहेत ना. बरोबर. आणि आता जसं आपल्याकडे शारीरिक आणि लेखी परीक्षा अशा 2 परीक्षा असतात बरोबर, तर त्यांची तयारी कशी करावी मुलांनी? त्यांची तयारी शक्यतो जी शारीरिक तयारी राहते त्याला आपण फिजिकल म्हणतो, तर त्यासाठी तयारी करण्यासाठी तुम्हाला ग्रुपचीच गरज पडते. एक सिंगल पोरगा स्टार्टिंग करताना एकटा पोरगा स्टार्ट करू शकत नाही. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की आपण एखाद्या लायब्ररीमध्ये जर अभ्यासाला बसलो तर आपण पहिल्यांदा काय बघतो की हा साईडचा काय करतोय, इकडला साईडचा काय करतोय. जर ते दोघं अभ्यास करत असेल तर आपण अभ्यासात डोकं घालतो. हा साईडचा मोबाईल बघतोय आणि हा साईडचा झोपतोय, तुमचा अभ्यासात मनच लागणार नाही. त्यासाठी तुमचा जो म्हणजे सोबत एक 3-4 मित्र सर्कल तुम्ही सर्कल त्या पद्धतीचं बनवा. म्हणजे मित्र जे तुमचे आहेत तुम्ही ते मित्र जर त्या पद्धतीचे बनवले तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होतो. की म्हणजे जर समजा आता पोलीस भरतीमध्ये 3 इव्हेंट येतात, एक गोळाफेक, 100 मीटर आणि 1600 मीटर. तर त्या 5 मुलांमध्ये असा कोणता असू शकतो की त्याचा 1600 मीटर आउट ऑफ आहे, असा एक असू शकतो त्याचा गोळा आउट ऑफ आहे,
जसं असू शकतं 100 मीटर त्याचं चांगलं आहे, मग त्या 3 जणांकडून तुम्ही एक एक गोष्टी शिकू शकता. बरोबर. पण जर त्या ठिकाणी तुमचा एक जण सिगरेट पिणारा, एक जण दारू पिणारा, एक जण झोक्का ओढणारा जर असेल, तर त्या ठिकाणी 100% तुम्ही तिघांकडून एक एक गोष्ट शिकून तुम्ही तिन्ही गोष्टी एकत्र कंबाईन जाणार आहे. बरोबर. हा, म्हणजे तुमचं एक तुम्हाला भरती करायची ना, तर तुम्ही सर्कल त्या पद्धतीचं ठेवा. तुम्ही भरती करताय तर तुम्ही भरतीच्या मोरासोबत बसा ना. तुम्ही BCS केलेल्या मुलांसोबत, BCA केलेल्या मुलांसोबत, कोणी इंजिनिअरिंगवाला, कोण डॉक्टर, तुम्ही या मुलांसोबत जर तुम्ही बसताय तर तुमची मेंटॅलिटी पोलीस भरतीची राहणारच नाही. प्रत्येकाचं, कारण प्रत्येकाची फील्ड वेगळी आहे. वैचारिक लेवल जी तुमची आहे ती तुमच्या डेली तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत. तुम्हाला उठता बसता झोपता बसताना तुम्हाला तुमच्या डोक्यात एकच आलं पाहिजे की मला पोलीस व्हायचंय. बस तेवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये आल्या की तुम्ही 100% झालेच. म्हणजे तुम्ही मनातून पहिलं पोलीस व्हा आणि नंतर पुन्हा तुमच्या रिअल लाईफ मध्ये व्हा. असं म्हणजे मनाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मी मनाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मी पोलीस झालोय. मग तुम्ही रिअल लाईफ म्हणजे चालण्या बोलण्यात तो रुबाब आला पाहिजे. बरोबर. आता जसं आपण बघतो भरती प्रक्रियेत आपल्याला बरेचसे टप्पे असतात, बरोबर. तर त्याच्यात सगळ्यात म्हणजे अवघड काय आहे, सगळ्यात कठीण कोणता टप्पा आहे आणि तो का? सगळ्यात कठीण टप्पा जर आपण म्हणलं तर तो फिजिकलचा. कारण अभ्यास तर सगळेच करतात, बरोबर. पण ग्राउंड जे राहतं म्हणजे एक रनिंग झाली, त्यानंतर परत गोळाफेक झाला, 100 मीटर झालं. या 3 इव्हेंट कशासाठी आहेत? जो 1600 मीटरचा जो इव्हेंट आहे तुमचा स्टॅमिना चेक करतो की तुम्ही कंटिन्यू 1600 मीटर पळण्यासाठी जो स्टॅमिना राहतो, एंड्युरन्स राहते तुमच्या बॉडीमध्ये, स्ट्रेंथनिंग राहते, ती पूर्ण तुमच्याकडे आहे का? गोळ्यामध्ये तुमची पूर्ण म्हणजे तुमच्या मसलची पॉवर चेक केली जाते. गोळा हा फक्त हाताच्या ताकदीवर फेकला न असून तो पायाच्या नाकापासून डोक्यापर्यंत काम करतो गोळा. जर तुम्ही तुमच्या डोक्यात फिट जर केलं की माझा गोळा आउट ऑफ जाणार, आज नाही गेला तर 1 महिन्यात तो आउट ऑफ जाणार. पण तुमच्या डोक्यात जर फिट केले की माझी बॉडीच नाही, माझा गोळा जात नाही, तो जाणारच नाही. 100 मीटरचा जो इव्हेंट आहे त्या 100 मीटरमध्ये तुमच्याकडे चाणाक्षच नाही पाहिजे. जसं जसं तुमचं स्टार्टर वाजलं की तुम्ही त्या ठिकाणी तिथून निघाले पाहिजे. म्हणजे पोलीस भरतीचं जे इव्हेंट जे आहेत ते इव्हेंटचा खूप अभ्यास करून इव्हेंट बनवलेले आहेत ते. त्यामुळं त्या इव्हेंटचा फायदा त्या मुलांना त्यांच्या सध्याच्या लाईफमध्ये पण होतो. एखादा मुलगा जर थोडासा म्हणजे मानसिकदृष्ट्या जर थोडासा म्हणजे कमजोर आहे तर तो पोरगा फिजिकल पासच होऊ शकत नाही. म्हणजे मनाचा खेळ आहे तो, सगळा पूर्ण मनाचा खेळ आहे. तुमचं मन त्या ठिकाणी, त्यासाठी आधी तुम्ही मनाने जर पोलीस झाले शरीराने 100% होणार. मनाला आधी तुम्हाला बनवावं लागेल, मग तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग होऊ शकता. ओके. आणि ह्याच्यामध्ये आता पोलीस भरतीमध्ये मुलं तर होतातच भरती, पण मुलींसाठी काही वेगळे फायदे किंवा मुलींसाठी काही मुलींसाठी आहे ना फायदा आहेत का? शक्यतो आता म्हणजे मुलींना आता घरचे अलाउड करतात की पोलीस भरतीसाठी, परंतु एक रिअल फॅक्ट हा आहे की म्हणजे मुलींबद्दल आपल्या घरच्यांना काय वाटत नाही की माझी मुलगी पोलीस होऊ दे. पण जे आजूबाजूचे नातेवाईक आहेत ना ते आपल्या घरच्यांना टॉर्चर करतात की माझी मुलगी पोलीस, म्हणजे तुमच्या मुलीला पोलीस का करताय, ते म्हणजे डिपार्टमेंट कोणत्या पद्धतीचं आहे. म्हणजे निगेटिव्हिटी तुम्हाला मागाशी सांगितलं मी तुम्हाला, निगेटिव्हिटी समाजामध्ये जी पसरवली गेलेली आहे ती निगेटिव्हिटी आधी कमी झाली पाहिजे. आता सध्याचा म्हणजे खूप त्याचा प्रभाव खूप कमी झाला आहे, त्याच्यामुळे आता मुली येत आहेत आणि डिपार्टमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे एक अगोदरच्या काळामध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो वेगळा होता. आता त्या दृष्टिकोनामध्ये खूप बदल झाला आहे आणि मुली पण स्वतःच्या पायावर आता उभा राहतात हे त्यातून दाखवलं गेलेलं आहे. त्यासाठी मुलींना पण त्याच्यामध्ये 50% आरक्षण दिल्यामुळं त्या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो आणि मुलींचं मेरिट पण कमी लागतं. आणि मुलांचं कसं बेरोजगारपणाचं जे प्रमाण आहे ते जास्त राहतं, कारण मुलं अनमॅरिड राहू शकतात 30 वर्षापर्यंत, पण मुली अनमॅरिड घरचे ठेवत नाहीत. मुलींचं लग्न होऊन जातं. म्हणजे मुलींना म्हणजे कसं आहे, मुलगी काही करत जरी नसेल तिला सरकारी नोकरीवाला भेटतो, पण पोरग जर सरकारी नोकरीला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याला पोरगीच भेटत नाही. हा आजकालच्या जगातला एक फॅक्ट आहे थोडासा. आणि पोलीस भरती करणारा मुलगा जो असतो तो एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या शक्यतो 90% पोरं हे आपण विकलांगच म्हणू शकतो त्यांना. 90% पोरं हे म्हणजे कमजोर असतात आर्थिकदृष्ट्या, त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्या नोकरीशिवाय दुसरा कोणता पर्याय राहत नाही. ते झाले तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. मुली लवकर होऊ शकतात, मुली लगेच होणार भरती मन लावून केलं तर. तुम्ही जर घरच्यांपासून फक्त लग्नापासून वाचण्यासाठी जर तुम्ही भरती करताय नाही होणार. मग तुम्ही फक्त तुमचे 2-3 वर्ष काढणार, लग्न तर आहेच फिक्स, 25च्या आत घरचे लग्न लावून देणार आहेत, त्याच्यापुढे कोण तुम्हाला ठेवणारच नाही. बरोबर. तर आता जे 2025चे जे उमेदवार आहेत आपले, जे पोलीस भरतीला करतायत अप्लाय, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? त्यांच्यासाठी सल्ला फक्त एकच असेल की जी आत्ताची जी भरती आहे ही शेवटची भरती समजून जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही 100% लागणार. आता याच्यामध्ये फक्त जागा 10,000 आहेत आणि फॉर्म 15-16 लाख जाणार आहेत. 15-16 लाखामधून 10,000 म्हणजे जर एखाद्या
16 लाखाच्या गर्दीमध्ये 10,000 दगड जरी मारले तरी पण ते 10,000 लोकांना दगड लागणारच नाहीत. म्हणजे म्हणजे जेवढे चान्सेस कमी आहे त्याची टक्केवारी जी ती खूप कमी आहे. कमी आहे. एवढ्या कमी टक्केवारीमध्ये होणं म्हणजे एक खूप काय म्हणतो आपण त्याला, एक म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ती. एवढ्या गोष्टी सहजासहजी तुम्हाला भेटणार नाहीत. आणि नोकरी सरकारी आहे. आणि आता सरकार तर आता भरपूर अशा म्हणजे आपण काय म्हणतो नोकऱ्या आहेत त्याचे कंत्राटीच केलेले आहेत. एकुलती एक अशी भरती आहे की तुम्हाला 12वी नंतर स्वतःच्या पायावर स्टँड होण्याची संधी देते एक चांगल्या पेमेंटमधून. 12वी पासवर घरचे एखादे IT कंपनीवाले किंवा एखाद्या कंपनीला 12वी पासला उभा पण करत नाहीत. त्या ठिकाणी सरकार तुम्हाला सरकारी नोकरी संधी देते तुमचं, तर चांगली गोष्ट आहे ना. तर त्यांनी त्यासोबतच सध्याच्या काळामध्ये एक म्हणजे ट्रेंड निघाला बिझनेसचा. जर तुमच्याकडून जर ते होत असेल तेही चांगली गोष्ट आहे. एक तुमचा प्लॅन बी तयार ठेवा. कोणत्या म्हणजे तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये येत आहे तर पूर्ण तुमचं आयुष्य त्यामध्ये लावून येऊ नका. काहीतरी एक बी प्लॅन रेडी ठेवा. भरती करत करत तुम्ही त्या गोष्टी पण करू शकता ना. जसं की एखादा पोरगा आहे, त्या पोराची घरची परिस्थिती खूप कमजोर आहे, पण तो पोरगा आपल्या म्हणजे आईबापाला एक आशा देऊन तो भरती करतोय. मग तसं न करता जसं की म्हणजे एक करू नये, मी म्हणतोय की करूच नये. घरचे असं करू पण देणार नाहीत. बट जसं की आता मी माझ्या घरी स्वतःच्या आमच्या मेसमध्ये काम केलं, भांडे घासले, लोकांना जेव घातलं, आईला मदत केली. 2 टाईम मी घागरीनं 10 घागरी मी पाणी आणून रोज सकाळी टाकायचो, संध्याकाळी तेच करायचो. मी स्वतः काम केले म्हणून मी सांगतो की एक मुलांनी कोणत्या तरी जागी एखाद्या छोटा मोठा काम करून घरच्यांना लोड न देता जर ते काम केलं तर घरचे तुम्हाला जास्त साथ देतात. तुम्ही जर 5 वर्ष घरच्याच्या ह्याच्यावर जर बसून तुम्ही खात असाल, घरचे तुम्हाला 100% बोलणार आहे, ते तुमची निगेटिव्हिटी होणारच आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा जर 100% इम्पॅक्ट नाही होता, एक 50% तरी किंवा 40% तरी इम्पॅक्ट तुमच्या मनावर होणार आहे की यार माझं वय 24 आहे आणि मी आजही घरच्याच्या पैशावर बसून खातोय. हे जे असतं ना हे मनाला खाऊन टाकतं. आणि याच्यामुळे त्या पोराच्या मनावर असा परिणाम होतो की त्याला असं वाटतं की म्हणजे बाकीचं म्हणजे 24 वर्षाचा जेव्हा एखादा दुसरा माणूस सोशल मीडियावर येतो तो सांगतो की मी माझं वय 23 आहे, मी 1 कोटी कमवले, तर त्यावेळेस त्याचं मन आतून खातं की ह्या पोराचं वय 23 हा 1 कोटी कमवतोय, मी माझा बाप अजूनही शेतामध्ये कष्ट करतोय किंवा एका दुकानामध्ये काम करतोय. तर त्यासोबत तुम्ही पार्ट टाइम जॉब पण करू शकता. बस स्टँडच्या बाहेर समजा तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता ट्रॅव्हल्स वगैरे येतात, पहाटे 8 वाजेपर्यंत तुम्ही पोहे जरी विकले तर तुम्ही 1000 रुपये कमवता दिवसाला. बस झालं तेवढं. एक भरती करत करत म्हणतोय मी, म्हणजे पूर्ण पार्ट टाइम तुम्ही लाईफ जर त्यामध्ये घालत असाल ते नाही. म्हणजे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करा. म्हणजे घरचेही तुमच्या आशेवर राहणार नाहीत. त्यांनाही वाटलं की बाबा पोरगं काहीतरी करत करत भरती करते. कारण भरती करणं काही मोठी गोष्ट नाहीये. तुम्हाला मी सांगितलं जास्त जास्त 6 तास अभ्यास 2 तास ग्राउंड, 8 तास तुमच्या दिवसासाठी त्याच जाणार आहेत. 8 तास त्याला गेले, 8 तास झोपायला गेले, 6 तास तुमच्या एखाद्या कामासाठी गेले, 2 तास तुम्हाला फ्री वेळ भेटला, बस झालं तेवढं. बरोबर. तर आता भरती झाल्यानंतर म्हणजे बरेचसे विद्यार्थी आता भरती वगैरे झालेत, पण त्यांना जर PSI व्हायचं असेल म्हणजे त्याच्यात त्यांना काही सूट असते का भरती झाल्यामुळे? 100% त्याच्यामध्ये सूट आहे. मी तर असं म्हणतो की एखादा मुलगा आहे ज्याची पर्सनॅलिटी पण चांगली आहे आणि त्या मानसिकदृष्ट्या पण तो चांगला आहे आणि त्याला डिग्री होईपर्यंत वाट नाही बघायची, तर मी त्या मुलाला एक चांगली गोष्ट सजेशन देऊ शकतो की त्याची 12वी कंप्लीट झालेली आहे, तो म्हणजे त्याची स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहे, म्हणजे जो की 1600 मीटर पळू शकतो, 100 मीटर धावू शकतो आणि गोळा पण टाकू शकतो. तर त्या पोरानं पोलीस भरतीमध्ये उतरावं. त्या पोरगा जर पोलीस भरतीमध्ये उतरला, एक म्हणजे 12वी जस्ट झाल्या तो उतरला, 1 वर्षामध्ये तो भरती होणार. कारण अभ्यास वगैरे मी सांगितलं की म्हणजे ज्या पोरगा चांगला आहे, म्हणजे जो फिजिकली पण चांगला आहे आणि म्हणजे लेखीमध्ये पण चांगला आहे, तो पोरगा जर भरतीमध्ये जर उतरला, तो भरती होणार. 12वी झाल्यानंतर तो फर्स्ट इयर आपण म्हणू सेकंड इयरला तो भरती झाला, त्याचं सेकंड इयर तिथं झालं, तो 3rd इयरपर्यंत त्याला 1 वर्ष कंप्लीट होतं. 4th इयरला तो म्हणजे त्याचं 2 वर्ष कंप्लीट होतं आणि त्यानंतर 2 वर्षानंतर लगेच म्हणजे 3 वर्ष झाली, 4थ्या वर्षी त्याचं डिग्री पण कंप्लीट होते आणि इकडे तो अप्लाय पण करू शकतो. इकडे त्यानं DPSI म्हणजे डिपार्टमेंटल PSI जर त्याने अप्लायमेंट केली तर त्या ठिकाणी त्याला एवढा भारी चान्स आहे की म्हणजे PSI जे MPSC जे काढतं, MPSC जे PSIच्या जागा काढतात त्याच्यामध्ये काही जागा एक 10-20% काहीतरी जागा आहेत, त्या जागा डिपार्टमेंटल PSI साठी राखीव ठेवल्या जातात. म्हणजे जे लोक इन सर्व्हिस आहेत त्या लोकांना पण डायरेक्ट क्लास 2 पदावर जाण्यासाठी खूप चांगली संधी आहे. मग तो पोरगा हुशार आहे, तो पोरगा 4 वर्ष डिग्रीसाठी तिथं 4 वर्ष स्वतःच्या लाईफची वेस्ट घालून घरच्यांच्या पैशावर राहून तो पोरगा जर जगत असेल आणि म्हणजे त्याच्याकडे सगळ्या क्वालिटी असताना, तर त्या पोरासाठी ती चांगलीच गोष्ट आहे ना की तो पोरगा 4 वर्ष त्या ठिकाणी म्हणजे सरकारकडून पेमेंट पण घेणार, त्यासोबत तो त्याची तयारी पण करणार आणि काही दिवसानंतर खांद्यावर 2 स्टार लावून फिरला तर त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्याच्या घरच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि स्वतःलाही तो रुबाबच आहे ना त्याला. बरोबर.
चांगली गोष्ट आहे ही की गव्हर्नमेंटने ही पण सुविधा हा ठेवली. मध्ये बंद झाली होती, पण आता रिसेंटली एक मागच्या 5-6 महिन्यापासून त्यांनी एक GRच काढलाय की हे बंद होणार नाही, हे चालूच राहणार आहे. ओके, म्हणजे आत्ताच्या ह्या 2025 वाल्या विद्यार्थ्यांना भारी, सगळ्यांना किंवा मग आधीचे जे झालेले सगळ्यांसाठी, ज्या लोकांचे 4 वर्ष सर्व्हिसमध्ये कंप्लीट झालेत आणि ज्या लोकांकडे डिग्री आहे त्या लोकांना 4 वर्षामध्ये ते करू डिग्री शकतात. कंपल्सरी, MPSC द्यायला डिग्री कंपल्सरी लागते. तुमच्याकडे डिग्री जरी नसेल तरी चालतं, पण तुमचं फक्त 5 वर्ष कंप्लीट पाहिजे. तुम्ही 12वीवर पोलीस भरती, 12वीवर तुम्ही PSIचा फॉर्म भरू शकता. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुमचा पेपर पण वेगळा येतो. तुम्ही तो मेन पेपर त्यांचा देत नाही, तुमचा पेपरही वेगळा काढला तो DPSIचा. अच्छा, म्हणजे त्याला पेपर पण वेगळा असतो. पेपर पण तुमचा वेगळा येणार. म्हणजे चांगली गोष्ट आहे उलट. तेच सांगतो ना तुम्हाला, जो पोरगा फिजिकली चांगला आहे, जो पोरगा लेखीमध्ये अभ्यासात चांगला आहे, तो पोरगा डायरेक्ट त्याला क्लास 2 बनायची संधी भेटते ना. तो त्या ठिकाणी क्लास 2 बनणार. 2-3 वर्षानंतर एक 5-6 वर्ष आपण जर पकडून चालू तर तो पोरगा क्लास 1 होणार ना. मग एक 12वी पास मुलाला जर सरकार क्लास 1 बनायची संधी देते तर DPSI आणि त्याने पोलीस भरती त्यासाठी चांगलीच आहे ना. बरोबर. धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. मला पण खूप काही गोष्टी तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना सांगितल्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आणि नक्कीच त्याचा लाभ आता सगळ्यांनाच होईल. ह्या 2025च्या भरतीसाठी झाला पाहिजे. होईल, नक्कीच होईल. खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल.